शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल. तर चला, नवीन असा एक ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा. ओके. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. डेली तर नाही म्हणू शकत मी, कारण का कुठलीही गोष्ट आपण जर बोललो तर ती करायला पण पाहिजे, बरोबर की नाही? पण एक दिवसाआड एक तर मी नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवण्याचा. आणि कसं असतं ना, विशेष करून ब्लॉग बनवायचं म्हटलं म्हणजे मी पाठीमागच्याच ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी ब्लॉग बनवेल किंवा तुमच्यासाठी मी डेली ब्लॉग घेऊन येईन किंवा दिवसाआड ब्लॉग घेऊन येईन. पण कसं असतं ना, कामं वगैरेच्यामुळे काही पॉसिबल होत नाही ते. आणि माझं म्हणजे कसं, आता मी काही गोष्टी पर्सनली इथं पण सांगू शकत नाही सोशल मीडियावरती. पण तेवढी मी बिझी असते कामामध्ये, कारण क्लासेस वगैरे चालू असतात सगळ्याच गोष्टीचे. आणि त्यामुळे मग थोडंसं पॉसिबल होत नाही. पण चला म्हटलं आता आज तुमच्यासाठी एक ब्लॉग, मस्त असा ब्लॉग मी चला आपण आता घेऊन जाऊयात म्हटलं. माझी यूट्यूब फॅमिली पण, आणि आता लाईव्हला वगैरे पण मी येत नाही ना, त्यामुळे जास्त, कारण का मला कामामुळे पॉसिबलच होत नाही लाईव्हला वगैरे येणं. त्यामुळे मग फक्त जे शॉर्ट व्हिडिओ मी जे बनवून ठेवलेले असतात, मी एकदमच बनवते शॉर्ट व्हिडिओ पण. मग ते बनवलेले असतात ते टायमिंगवर मी कधी पोस्ट करते, कधी करतही नाही. मग सो इकडे तिकडे असं होऊन जातं. तर म्हटलं चला आज वेळ तर नाहीच आहे, पण म्हटलं चला वेळ काढूयात आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि आज लॉंग व्हिडिओ बनवूयात. तर फायनली कसे आहात तुम्ही सगळे? चहा पाणी नाश्ता वगैरे झाला की नाही तुमचा? तर ऑब्वियसली झालाच असणार आहे. आणि माझं पण सगळं उरकलेलं आहे, अंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा वगैरे झालेली आहे आणि खूप मस्त असं प्रसन्न वाटत आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला. इथे देवपूजा वगैरे मी मस्त पुन्हा अशी करून घेतलेली आहे. इथं मस्त असं दिवा वगैरे लावलेला आहे देवाचा, आणि देवपूजा वगैरे अगरबत्ती वगैरे लावलेली आहे. सगळेच माझ्या देवाऱ्यामध्ये सगळेच असे देवीचे आहेत फोटो आहे, देवाचे आहेत, देवीचे आहेत, सगळेच आहे. आणि थोडी फुलांची कमतरता आहे इकडे, कारण का फुलं वगैरे जास्त काही झाडं नाही आहे आमच्या इकडे, त्यामुळे फुलं भेटण्याची थोडीशी शक्यता कमी आहे. त्यामुळे जर कुठून विकत वगैरे जर हार वगैरे आणला तरच देवाला फुलं वगैरे मिळतात. आता गुरुपौर्णिमा झाले तर हार आणले होते देवाला, पण आता ते गुरुपौर्णिमेचा हार कुठपर्यंत राहणार ना, बरोबर की नाही? इकडून तिकडून शोधली तर फुलं आणतो मग आणि ठेवतो. पण चला, देवाला काय पाहिजे असतं, फक्त भक्तिभावाने केलेली प्रार्थना ही देवाला पाहिजे असते, आणि बाकी तर अजून देवाला काहीच नसतं पाहिजे, बरोबर की नाही? तर चला, आता विशेष म्हणजे ब्लॉग बनवायचं आज कारण म्हणजे मला आज बनवायची आहे कोथिंबिरीची भाजी, बाजरीची भाकरी, आणि अजून काही दाखवण्याचा प्रयत्न करता आलं तर मी करेन. बरेच कोथिंबिरीची भाजी आय थिंक माझ्या मते काही ठिकाणी बनवली जात असेल, काही ठिकाणी नसेल जात बनवली, पण मी माझ्या पद्धतीने बनवते आणि मी माझ्या पद्धतीने सांगते की तुम्हाला म्हणजे ती भाजी कशी बनवतात ते. मला तर खूप आवडते कोथिंबिरीची भाजी आणि बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी तर आमच्या घरात कायमच असते, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण का मी मागच्या लाईव्हवरती पण मी सांगितलेलं आहे की आम्ही म्हणजे बाजरी वगैरे खातो, नाही का असं. तर कोणी जर डेलीचे जे माझे यूट्यूबर्स आहेत किंवा जे माझी डेलीचे जे मेंबर्स आहेत तर त्यांना माहितीच असणार आहे, बरोबर की नाही? तर चला बघूयात आता मी बाजरीची भाकरी आणि कोथिंबिरीची भाजी कशी बनवते, त्याचबरोबर तुमच्याशी गप्पाही मारते माझ्या यूट्यूब फॅमिलीशी, बरोबर की नाही? तर चला आता आपण डायरेक्टली जाऊ किचनमध्ये, ठीक आहे? आणि इथं आमची आता मनीमेव बसलेली आहे, थांबा तुम्हाला दाखवते. दिसते का? दिसते का? दिसते का? हे अशी पिल्लांना घेऊन मनीमेव आमची बसलेली आहे. मनीमेवची इथं तीन चार पिल्लं झाली होती, त्याच्यातलं एक असंच काय झालं काय माहिती. तर इथं मनीमेव तुम्हाला जवळून दाखवते मी. तर ही आहे आमची मनीमेव आणि बसलेली आहे पिल्लांना घेऊन इथे. तिची 3 पिल्लं आहेत आणि छोटी छोटी पिल्लं बसलेली आहे त्यांच्या आईजवळ. काम तर पडलेलं आहे, कपड्याची बकेट आहे धुण्यासाठी, पण काम काय होतच राहतं, चालूच राहतं. तर चला दाखवते तुम्हाला आता. तर मी आता इथे आलेली आहे किचनमध्ये, आणि आता मी कॅमेरा सेट करते इथे. ओके.
तर चला, इथं मी अशी फ्रेश अशी कोथिंबीर इथं मी काढलेली आहे मस्तपैकी भाजी करण्यासाठी. कोथिंबीरीची भाजी एवढी काय अवघड नाही. कोथिंबीरीची भाजी जशी मेथीची तुम्ही भाजी करताना तसंच सेम आहे. तर चला आता दाखवते तुम्हाला. तर कोण कोण करतो कोथिंबीरीची भाजी तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, आणि कोणाकोणाला आवडते ते पण सांगा. तर चला, फर्स्ट ऑफ ऑल इथं मी दूध तापवून घेते. दूध तापवायचं पेंटिंग आहे. सकाळी दूध आलं होतं ते तसंच आहे ते. तर चला, आता आपण भाजी वगैरे मस्त अशी चिरून घेऊयात. धन्य धन्य लक्ष्मी सदन, धन्य धन्य लक्ष्मी सदन, लक्ष्मी साहित्य शोभी नारायण, नारायण नारायण नारायण. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मला गाण्याची खूप अशी जास्त अशी आवड आहे. गाणी म्हणायची आवड आहे, आणि प्लस मला वाजन म्हणजे जे वाद्यकाम आहे ते पण वाजवायची खूप आवड आहे. तर मी हळूहळू त्याच्यातलं काय काय शिकते आता. तर नक्कीच ते सगळ्यांसाठी सरप्राईज असेल. तर वेळ आल्यावरती नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. आत्ता जस्ट मी शिकत आहे. तर चला, आता आपण कोथिंबीरीची भाजी करणार आहोत. त्यासाठी कोथिंबीर अशी स्वच्छ अशी मी घेतलेली आहे. आणि आता त्याला ना काय करते, मोठी मोठी चिरायची आहे. एकदम बारीक अशी चिरायची नाही कोथिंबीर, बरोबर, किंवा त्याचा गाळ होईल. इथे एका साईडला दूध तापवत ठेवलेलं आहे. मोठी मोठी कोथिंबीर चिरून घ्यायची. कोण कोण करतं कोथिंबीरीची भाजी तर नक्कीच मला कमेंट करून सांगा.
अभंग हा अभंग मी यूट्यूबवरती टाकलेला आहे आणि खूप छान तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्या अभंगाला. खूप सगळ्यांनी अगदी मनापासून तो अभंग पाहिलेला आहे, ऐकलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आहे आणि असंच प्रेम तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओजला राहू देत सगळ्याच. तर अशी अपेक्षा करते मी सगळ्याकडनं. खरंच खूप छान व्ह्यूज पण आलेले आहेत आणि खूप छान तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापूर्वक स्वागत तुमचं, मनपूर्वक स्वागत. तो सुख सोहळा तर कोणाची तर म्हणजे कोथिंबिरीची भाजी काही काहींना अजून माहिती पण नाही. खरं तर काही लोकांना आहे माहिती, काही लोकांना माहीत नाही की ती कशी करतात किंवा खातात की नाही हे पण नाही माहिती. की कोथिंबीर मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, कोथिंबिरीची भाजी केली म्हटलं का तोंड म्हणजे म्हणजे त्यांच्या एक आश्चर्यचकित होतं की अरे कोथिंबिरीची भाजी कशी खातात ते, आम्हाला नाही खात म्हणजे बनवता येत वगैरे नाही का. साधी सिंपल अशी रेसिपी आहे, मेथीच्या भाजीसारखीच आहे, काही एवढं जास्त अवघड नाही त्याच्यामध्ये. आपले घरचे जे मेथीच्या भाजीला आपण जसे घालतो तसंच घालायचं आहे. हे काय म्हणतात त्याला, लसूण मिरची जिरी मोहरी, एक नंबर लागते भाजी. आय थिंक माझ्या पहिले व्हिडिओ जे असे ना त्या पहिले व्हिडिओत आहे वाटतं तो, कारण सारखेच होत असतं ना कोथिंबीर वगैरे सारखं असतं आमच्या घरामध्ये भाजी वगैरे ना, तर मग मला आवडतं त्यामुळे मी सारखंच करत असते. मग काय बोलताय सगळेजण, बाकी सगळे कसे आहात, माझी यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे. आणि काही काही वेळेस तोंडातनं इकडे तिकडे शब्द निघून जातात, त्यामुळे थोडं समजून घ्या, बरोबर की नाही. आपण काय हाय क्वालिटीची एवढे काय लोक नाही आहे किंवा एवढं हाय क्वालिटीचं काय, सर्वसामान्य घरातली मुलगी आहे मी आणि तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य घरातली आहे. त्यामुळे एक तुमची छोटी बहीण म्हणून किंवा छोटी मुलगी म्हणून सगळ्यांनी तुम्ही समजून घ्या. आणि इथून पुढचे व्हिडिओ मी नक्कीच ट्राय करणार आहे, टाकण्याचं मी ट्राय करणार आहे. तो सुख सोहळा कायानु, तो सुख सोहळा कायानु. तो सुख सोहळा. पाऊस तर आमच्या इकडे असा उघडलेला आहे, पण येतो कधी कधी येतो. आता एवढ्या 2 दिवसात परत चालू झालेला आहे, नाही तर मध्ये चांगला उघडला होता 2-4 दिवस. तर चला फायनली आपली अशी आता कोथिंबीर वगैरे अशी चिरून झालेली आहे, मस्त हिरवीगार. आता हिला काय करायचं, स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तोपर्यंत मी धुवून निघत ठेवते. त्यानंतर लसूण मिरची वगैरे तुम्हाला फोडणी टाकताना मी दाखवते, बरोबर की. तर चला, असं तेल इथं आपलं असं इथं तेल तापलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर मी आता इथे फोडणी टाकते. तेल जास्तच तापलेलं आहे, थोडेसे जिरे टाकले, त्यानंतर मिरची आणि लसूण मी इथं टाकलेलं आहे. आणि गॅस इथं मी बारीक असा केलेला आहे, ठीक आहे. आता थोडंसं मीठ टाकून घेते. तेलामध्ये लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं जिरे मी टाकलेलं आहे.
हे मांजराची पिल्लं ती खूप वैताग देतात. इथं आवडीनुसार इथं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर स्वच्छ अशी धुवून घेतलेली कोथिंबीर होती. आता ती कोथिंबीर याच्यात मी ॲड करते. याची कोथिंबीर आहे ती. पूर्ण कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. आता याला मिक्स करून घेते सगळं. तर अशा पद्धतीने सगळी कोथिंबीरची भाजी मिरचीमध्ये असं वगैरे मिक्स करून घेतलेली आहे. आणि काय करायचं म्हटलं तर ते राहावं. आता त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवते. तर एक झाकण ठेवलेले आहे मी. बारीक मंद आचेवर थोडं शिजून द्यायचे. त्याच्यात नंतर शेंगदाणे थोडे थोडे मोठे मोठे ग्लासमध्ये कुटून टाकायचे. तर याला मस्तपैकी असं ग्लासमध्ये कुटून घ्यायचं. मिक्सरमध्ये नाही कुटायचं, पूर्ण बारीक होईल. असे थोडेसे मोठे 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 ठेवायचे आणि भाजीत टाकून द्यायचे.
तर आता एक 5 मिनिटं याला असे वाफेवर शिजून द्यायचे मस्तपैकी. तर फायनली इथं आपली अशी बाजरीची भाकरी इथं तयार झालेली आहे. बाजरीची भाकरी आणि तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने बाजरीची भाकरी आणि आणि भाजी. तर आणि इथं भाजी अशी तयार झालेली आहे कोथिंबिरीची, ती पण तुम्ही पाहू शकता. खूप अशी सुंदर अशी भाजी इथं तयार झालेली आहे आणि बाजरीची भाकरी. तर कसा वाटला आजचा बेत तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि बाजरीची भाकरी आणि कोथिंबिरीची भाजी. तर बघू अजून पुढं मी ब्लॉगमध्ये काय शूट करता येते का बघते. तोपर्यंत चला तुम्ही पण या जेवायला. मी पण मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि कोथिंबिरीची भाजी एन्जॉय करते आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ठीक आहे. बघते अजून काय शूट करण्याचा प्रयत्न होतं आहे का, कारण का मला अजून काम पण आहे, घरातली कामं पडलेली आहेत माझ्या पण. तरी मी पॉसिबल झालं तर शूट करण्याचा प्रयत्न करते, नाहीतर ब्लॉगचा एंड करेल मी. ठीक आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत एन्जॉय करा. तुम्ही पण एन्जॉय करा तुमचं जेवण घरचं आणि मी पण एन्जॉय करते. ओके. तर चला फायनली आत्तापर्यंत सगळी माझी कामं उरकलेली होती. जेवण वगैरे झालं होतं, भांडे वगैरे सगळं झाले होते, म्हणजे ऑलमोस्ट घरातली सगळी माझी कामं उरकलेली होती. तर म्हटलं चला आता काय करायचं. तर माझ्या साडीवरचा हा ब्लाऊज होता आणि तो मला इथं शिवायचा होता. तर ऑलमोस्ट हे पाठीमागचा पार्ट मी असा शिवून घेतला होता, पाठीमागचा गळा वगैरे डीपच गळा केला होता मी आणि कटोरी ब्लाऊज होता. तर फायनली तो मी स्टिच करून घेतलेला होता. आणि काम उरकल्यावरती काय ना काही करण्यापेक्षा हे स्वतःचे स्वतः आपण जर पायावर उभे असलो किंवा आपण आपले जर ब्लाऊज वगैरे शिवत असलो तर मन पण तेवढंच रमतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आपल्याकडं कला आहे, त्याचा आपण वापर करतो आहे, उपयोग करतो आहे, तर ह्याचं पण मनाला समाधान वाटतं. तर अशा पद्धतीने इथं मी ब्लाऊज स्टिच करण्याचं माझं काम करत होते. आणि थोडीशी हसी मजाक पण चालू होती, कारण का माझ्याबरोबर कोण ना कोण संगती बसलेलंच असतं बायका. तर गप्पा गोष्टी मस्त करत सगळं काम पण करत असं माझं सगळं काम चालू होतं. तर आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी असं दाखवलेला आहे व्हिडिओ. तर नक्कीच तुमचं भरभरून प्रेम द्या ह्या व्हिडिओला. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर फायनली कसं असतं ना की मला एवढं जास्त पॉसिबल होत नाही व्हिडिओ वगैरे शूट करायचा, पण तरी मी ट्राय करेन तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी की वेगळं काहीतरी किंवा नवनवीन काहीतरी. तर नक्कीच तुम्ही माझे जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ प्लस गाण्याचे व्हिडिओ असे तुम्ही माझ्या चॅनलवरती असतात, तर ते एन्जॉय करा व्हिडिओज. आणि आवडल्यास नक्कीच कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आणि फायनली इथं माझं असं ब्लाऊज वगैरे शिवण्याचं काम चालू होतं. आणि सोपंच होतं, म्हणजे कटोरी ब्लाऊजच होता, काही एवढं हे नव्हतं, अवघड नव्हतं. आणि हे ब्लाऊज शिकायचं म्हणजे कसं माणसाने ना सगळीकडनं परिपक्व असलेलं चांगलं असतं. कारण का कसं ना कुठली वेळ कोणावर येईल हे सांगता येत नाही, बरोबर की नाही. त्यामुळे हातात जर आणि तुमच्या जर कला असेल ना तर त्या कलेचा उपयोग कसा करायचा किंवा कशा पद्धतीने ते करायचं तर हे माणसाला समजलं पाहिजे, बरोबर की नाही. तर चला इथं आमचे असे हसी मजाक वगैरे असं सगळं चालू होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर नक्कीच मला कमेंट करून सांगा.
भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.